हरी नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिकथा। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया। हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रैजननी देवांचिया। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत। नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती विशोद्धारक संत भगवत पूज्यपाद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचे पटशिष्य नळोबाराय यांचा हा तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग आहे। विठाला 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 शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार्थ म्हणजे असा, आपल्या सर्वांना ज्ञात आहे आज आपण सर्वजण मोठ्या बहुसंख्येने वारकरी संप्रदायातील उपासक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी आज या पुण्यक्षेत्रावर एकत्र आलेलो आहोत। याचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे, पण तरी सांगतो। पवित्र पुण्यभूमी मरळवाडी या पुण्यक्षेत्रामध्ये दक्षिणमुखी मारुतीच्या समोर आजची सेवा आहे। वैकुंठवासी मारुती महाराज आंधळे यांच्या वर्षश्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक श्री हरिभक्तीपरायण वृक्षराज महाराज मारुती महाराज आंधळे आणि संयोजक आमचे रामेश्वर महाराज कोकाटे, सर्व तुम्ही वारकरी वैष्णव मंडळी सर्वांच्या उपस्थितीने मागली बोल नका म्हणा स्वयंपाकाकडले सर्वांच्या उपस्थितीने हा कार्यक्रमाला शोभा आलेली आहे। संप्रदायामध्ये मारुती महाराजांचं योगदान आहे। जुन्या काळामध्ये रामायणाची सेवा, कीर्तनाची सेवा, भजनाची सेवा या लोकांनी केलेली आहे। निरपेक्ष परमार्थ केला या मंडळीने। जीवनामध्ये मोठे कष्ट सहन करावे लागले। आता जुन्या काळात प्रत्येक क्षेत्रातल्या मंडळीला कष्ट सहन करावे लागले। मृदंगाचारी असो, गायक असो, वादक असो, कीर्तनकार असो, सुखसुविधा दळणवळणाचं साधन नसल्यामुळं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागणार आहे। त्यावेळेला काही अशी चांगली उत्तम साधनं नव्हते, पण त्या काळामध्ये या मंडळींनी परमार्थ टिकून ठेवला, हे मोठं भाग्य आहे। तसं पाहिलं तर आपला परिसर हा जगमित्र नागा संत श्रेष्ठ जनाबाई 700 सव्वा 700 ज्ञानोबारायच्या काळापासून आपल्या परिसरात परमार्थ आहे। त्याच्यानंतर तो नेहमीच येवत राहिला, कोण्या कोण्या घराण्याच्या निमित्तानं म्हणा, कोण्यातरी महापुरुषाच्या परंपरेनं म्हणा, अनेक लोकांनी योगदान दिलं आणि त्या योगदान दिलेल्या मंडळीमध्ये
मारुती महाराजांचं सुद्धा योगदान आहे. विठाला 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 विठाला. कीर्तन करायचे, स्वर वगैरे काही नव्हता बरं का. बोलायचं, रामायण सांगायचं, रामायणातल्या गोष्टी सांगायच्या. आमचे लिंबाजी मामा खूप दिवसापूर्वी एकदा मारुती मामाला घेऊन तिकडं आले होते विदर्भामध्ये, आणि त्यांना आम्हाला 7 दिवस आता लिंबाजी मामा आहेत मामाने महाराज आणले होते तिकडं. सातपुडा पर्वत रांगेमध्ये आम्ही सप्ताहाला असायचं तिकडं मारुती महाराजाचं कीर्तन सप्ताहामध्ये. पण अत्यंत साधे माणसं, तिथं आम्हाला कीर्तन श्रवण करायचा योग आला. मामा आम्ही भजनी त्यांच्या कीर्तनाला मारुती महाराजांच्या 7 दिवस रामायण सांगायचं, आणि तिथं मुक्कामालाच महाराज मुक्कामाला, भजनी मुक्कामाला, आम्हीच नवरदेव, आम्हीच नवऱ्या, आम्हीच करवली वराडी आम्हीच. आणि तिकडं मग त्यांच्या भेटीचा योग आला. त्याला 10-15 वर्ष होऊन गेले असतील कदाचित. आणि सुंदर शांत स्वभाव. मग त्याच्यानंतर त्यांची ना आमची कुठेही भेट झाली की ते आवडीनं वैजवाडी ननंज असं परिसरात कीर्तन असलं की येऊन पुढे येऊन ऐकायचे, बसायचे. श्रद्धाळू होते, प्रेमळ होते, भाविक होते, संप्रदायाची जोपासना केली. आणि या लोकाचा नियमच आहे, एके दिवशी हा देह सोडायचा आहे. मग तो महात्मा असला काय, साधू असला काय, कोणी असला काय, एके दिवशी माणसाला जायचं आहे. त्याच्यामध्ये कालानुस्वरूप या लोकाच्या नियमाला ग्राह्य धरून मारुती महाराजांनी मागच्या वर्षी उद्याच्या तिथीला 1 वर्ष पूर्ण होतं, देह भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. आता त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आलं. त्यांनी सेवा केली, पण आपल्या वडिलांच्या सेवेचा अभिमान धरून, स्वाभिमान धरून वृक्षराज महाराजांनी वडिलांच्या परमार्थावर पाऊल ठेवून संप्रदायामध्ये, परिसरामध्ये थोडासा आपला नाव लौकिक वाढवला. काय होतं, बऱ्याच वेळा परमार्थिकाचे पुत्र परमार्थिक निघत नाहीत. आपल्या व्यवहारात म्हणे, बाप मंदिरात भजन करीन, पोरग वड्याला माशे धरी. तुम्ही 75% भजनेचा सर्वे करा, संस्काराचं संक्रमण पुढच्या पिढीला त्यांना देता येत नाही. त्यांच्याच घरात बिनमाळकरी सापडतात, त्यांच्याच घरामध्ये बिना संस्कारिक लोक सापडतात. मग याचा अर्थ काय, त्यांनी भजन केलं पण संस्कार देण्यात कमी पडले. स्वतःचा उद्धार होईल कदाचित, पण पिढ्याही संस्कारक्षम झाल्या पाहिजेत. क्वचित ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं की वाड वडिलांची परंपरा पुढे अनेक वर्ष त्या घरामध्ये चालली जाते. ओळखावं, संस्कारही होते आणि परमार्थही होता, त्यालाच मोठं महत्त्व आहे. पण आपल्या वाडवडिलांच्या परंपरा आपण अभिमानानं सांभाळल्या पाहिजे, स्वाभिमानानं जपल्या पाहिजेत. महाराज तर अभिमान धरतात, याचा धरीन अभिमान, 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 करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, अभिमान
धरीना अभिमान करीना आपुले जतन, याचा अभिमान धरीन म्हटले महाराज. आणि आपल्या वाडवडिलाची, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांनी कष्ट करून सांभाळलं, उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हालागी. महाराज कलियुगात नवले नाना संपत्ती वाटून घेण्यासाठी भांडणं लागते, पण बापाची वारी वाटून घेण्यासाठी भांडणं लागत नाही. इतभर धुऱ्यासाठी भांडणं आहेत, पण गाथा ज्ञानेश्वरीसाठी भांडणं लागलेली आपल्या ऐकू बी नाहीत. आणखी बापाची ज्ञानेश्वरी होती मला मिळाली पाहिजे असा कोणी म्हणणारा सापडलाय का? म्हणला ज्ञानेश्वरी तिकडे धाकल्याकडे राहू द्या, इकडे या. विठाला विठाला तुकोबारायांनी स्वाभिमानानं सांगितलेले उपवास पारणे त्यांनी कष्ट करून सांभाळलं. राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हालागी. त्यांनी कष्ट केले, खायला नव्हतं प्यायला नव्हतं, देवोनिया जीव वडिली साधियाला ठाव. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. कष्ट केले, सायास केले आणि हा परमार्थ आपल्यापर्यंत आणून दिला. तुकोबाराय म्हणतात वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. ही परंपरा मी सांभाळेन. वृक्षराज महाराजांनी चांगलं नाव लौकिक मिळवला. परिसरामध्ये नवोदित तरुणामध्ये वारकरी संप्रदायाचं शास्त्रीय गाण्यामध्ये त्यांचा हात चांगला आहे. आता आपला परिसर हा सुजलाम सफलाम परिसर आहे. परमार्थामध्ये इथं कधी गायक वादकाचा दुष्काळ पडला नाही आणि पडणारही नाही. आता तर सोन्याची दिवस आली मला, पण त्याच्यामध्ये क्वचित लोकांच्या वाट्याला एखादा गुण येत असतो. शिकतात सगळे, पण एखादा समाजामध्ये त्याचा उजेड पडतो. आमच्या वृक्षराज महाराजांनी चाली वगैरे म्हणण्यामध्ये पुन्हा समंजसपणा, शांतपणा, संप्रदायात नम्रता, हाव नाही, अशा पद्धतीनं त्यांची साधना सुरू आहे. महाराज एवढे माणसं जमायला कुठं किती पैसे द्यावं लागतील? इतके माणसं जर आणायचे म्हटलं तर चार एखादा एक दोन गायक गोळा करायचे म्हटलं तर नाकी नवी येतं सध्या कार्यक्रम करणाऱ्याला. पण समाज जे जमतो ना ते आपल्या कार्याची पोच पावती असते. आपण समाजाशी किती संलग्न आहोत, समाजाशी आपला व्यवहार कसा आहे याच्यावरून माणसं जमत असतात. विठाला विठाला त्यांनी आज माझ्याकडे सर्वांच्या द्वारा ही सेवा सुपूर्त केली. आता असं आहे आपल्यामध्ये कोणतरी बसून ऐकावं लागतं, कोणतरी उठून बोलावं लागतं. म्हणून तुमच्यामध्ये मी उभा आहे. मी काही फार तुम्हा सर्वांमध्ये विद्वान, शहाणा, ज्ञानी, पंडित आहे असं नाही, पण तुम्हा सगळ्यांचं प्रेम. चला बुवा नानाला उभं करा ना, आपण सगळे बसून ऐकूया, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणून मी फार वेळ नाही, अर्धा तास पाऊण तास थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वजण श्रद्धेनं श्रवण करा. विठ्ठला या अभंगामध्ये निळोबारायांनी, संत श्रेष्ठ निळोबारायांचा अभंग आहे. निळोबारायांनी ज्या महापुरुषांनी जन्माला आल्याचं सार्थक केलं, भगवान परमात्म्याने दिलेला हा अमूल्य काळ ज्यांनी सार्थकी लावला त्या महापुरुषाचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. काळ ज्यांनी सार्थक केला त्याचे वर्णन, कोण्या साधनाच्या द्वारा त्यांचा काळ सार्थकी ठरला तेही सांगितलेले, आणि त्यांनी साधन कोणतं केलं तेही सांगितलेले. अभंग आहे लहान पण अनेक प्रश्नाचे उत्तर देणार आहे. अभंग आहे निळोबारायाचा, पण आहे तुकोबारायाच्या गाथ्यातला. तुकोबारायाच्या गाथ्यामध्ये काही निळोबारायांचे अभंग आहेत, त्यापैकी हा अभंग तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये कानोबारायाचे अभंग आहेत, रामेश्वर शास्त्रीचे अभंग आहेत आणि निळोबारायाचे अभंग आहेत. त्याच्यामध्ये हा निळोबारायांचा अभंग आहे. देवाने आपल्याला जन्म दिला, त्या जन्मामध्ये येऊन आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. देवाने जन्म कशासाठी दिला याचीच आपल्याला जाण नाही. आणखी अज्ञान कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात तुम्हाला एका वाक्यात सांगतो म्हणजे कळेल बघा. त्याला मी इथं कशासाठी आलो हे ज्याला कळालं तो ज्ञानी, आणि मी इथं कशासाठी आलो हे ज्याला कळालं नाही तो अज्ञानी. विठाला विठाला सर्व येवनीमध्ये
श्रेष्ठ योनी मनुष्य योनी, दुसरीकडे नाही. प्रत्येक योनीचा दुरुपयोग नाही. असं नाही की ही योनी निरर्थक जन्माला आली असं सांगता येत नाही. प्रत्येक योनीमध्ये काही ना काही कसल्या ना कसल्या प्रकारचं काय आहे, ज्ञान आहे. मनुष्य योनी निरर्थक योनी नव्हे. कावळा जन्माला घातला, काहीतरी त्याचा गुण आहे एक विशेष. कावळ्याचा जन्म पाप पुण्य ओळखतो, त्याला 10व्या दिवशी पाप पुण्य कळतं कावळ्याला. त्याच्या जन्मातला विशेष गुण आहे तो. राजहंसाच्या जन्मातला विशेष गुण आहे, त्याला दूध आणि पाणी वेगळं करता येतं. कुत्र्याच्या जन्मातला विशेष गुण आहे, त्याला चोर पकडता येतो. आणि करून पशुच्या जन्मामध्ये काही ना काहीतरी गुण आहेत. मग मनुष्याच्या जीवनाचा उपयोग कशासाठी आहे, याच्या जीवनातला उत्तम गुण कोणता? माणसाच्या जीवनातला उत्तम गुण आहे भजन करणं. माणसासारखं भजन जगात कुणालाच येत नाही. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान ते ज्ञान आहे. हा जन्म कशासाठी मिळाला, काय या जन्माचं महत्व आहे, मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मला काय करायला पाहिजे याची जाण झाली पाहिजे तर जन्माचं सार्थक. आपल्या जन्माची कुवत योग्यता कळाली पाहिजे. आपण कोण आहोत, वेगळ्या विश्वामध्ये आपण जगत असल्यामुळं आपल्याला एक भ्रम चढलेला आहे, मी अमुक आहे तमुक आहे. ज्ञानोबा म्हणले भ्रमधरीशी या देहाचा विठ्ठल म्हणे पडवणी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासा. आपण कोण आहोत, काशी क्षेत्रातली घटना आहे. काशीला शंकराचार्य आचार्य भिक्षा मागण्यासाठी गेले होते. घरोघरी भिक्षा मागायची. कोरांना मागायला भिक्षा मागायला गेले असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेली. घरी गेल्यावर त्या ब्राह्मणाच्या बाईने भिक्षा वाढली पण थोडीशी हसत चेहऱ्यानं वाढली नाही. कारण शास्त्र सांगतं उदास चेहऱ्याने दिलेलं दान देणारालाही पुण्य लागत नाही, घेणारालाही पुण्य लागत नाही. नाराज होऊन महाराजाला पाकिट दिलं की अर्ध्या वाटत टायर फुटत आहे. नाही ती खरं आहे. दात्यानंही प्रसन्न होऊन द्यावं आणि घेणारानंही प्रसन्न होऊन द्यावं, हे शास्त्र आहे बरं का. दात्यानी मागते अशी धर्मनीती आहे ऐशी. पण ती भिक्षा वाढताना ती थोडीशी नाराज दिसल्या ब्राह्मणाची ती नारी. आचार्यांनी विचारलं, आई मला तुम्ही भिक्षा वाढलीत पण वाढत असताना प्रसन्नपणा तुमच्याकडे नव्हता, कारण काय सांगा. त्यांनी सांगितलं, आचार्य मी भिक्षा वाढण्यासाठी नाराज नाही. माझ्या घरी विपुल धान्य आहे, मी ब्राह्मण आहे, पण विपुल आहे मी, पण थोडस दुःख आहे. म्हटले मला काय दुःख आहे. काही नाही म्हटले, एकुलता एक मुलगा आहे पण स्मशानात राहतो, कधी घरी येत नाही, जेवत नाही, बसत नाही, बोलत नाही. तुम्ही साधू आहात आणि मी असं ऐकलेले की करील ते काय, आणि तुमचा सामर्थ्य महिमा मला माहीत असल्यामुळं मी तुम्हाला सांगते, एवढं काम करा, माझ्या मुलाला काय झालंय ते पहा जरा. माईची अंतकरणपूर्वक माया असते माणसाला. त्यावेळेला त्या आचार्यांनी भिक्षा घेतली आणि त्या मुलगा कुठे म्हणून स्मशानात बसलेले त्याच्यासमोर गेले. त्या मुलाला विचारलं, बेटा तुम्हाला ओळखलंस का. तो शांत होता, बोलला नाही. शहाण्या माणसाचं लक्षण हेच आहे, शांतता हीच शहाण्याची श्रीमंती आहे बरं का. आणि शहाणाच शांत असतो. विठ्ठला पाहिल्या
झाल्यानंतर पुनश्च विचारलं, कथस्य जातम कोमिद कथा, अरे मला ओळखलंस का? जानामि त्वां महापुरुष सर्वश्रेया, मी कोण आहे? ज्या वेळेला डोळे उघडून पाहिलं तेव्हा आचार्याला पाहिल्यावर साष्टांग दंडवत घातला. नमामि ते महापुरुष चरणा, दंडवत घातल्यावर विचारलं, कोण तू? हसता मलक आपला परिचय देतो. नाहं मनुष्यो न च दैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी ग्रही वनस्थो भिक्षुर्न चाहं निज बोध रूपा. कोण आहे? मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी संन्यासी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही. मग आहेस तू कोण? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव कळो येईल विचारी, कळो येईल विचारी, असं धरलं पाहिजे. करावा विचार. अगोदर कळायला पाहिजे मी शुद्ध आहे, मी नित्य आहे, मी स्वगत आहे, मी सच्चिदानंद आहे, मी शुद्ध आहे, कुठल्याही प्रकारची बाधा नाही जीवाला, चैतन्य स्वरूप आहे जीव. पण काही काळ या जगतामध्ये तो अज्ञानात वावरायला लागतो, काही ज्याचा संबंध नाही त्याला घेऊन या छंद मुक्त होता, मुक्त होता, नित्य होता, स्वच्छ होता, सच्चिदानंद स्वरूपासारखा होता, पाण्यासारखा निर्मळ होता. पण या लोकात राहिल्यामुळं कर्तव्याला विसरला. मदालसीनं सांगितलेलं आहे. मदाला समली, बाळा पोटातच तोपर्यंत चांगलंय तुझं. ते म्हणलं, आई पोटात काय चांगलंय? मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. काय सांगा म्हणले? नाकी तोंडी क्रमी किडे, विष्टाले पचहुकडे, नाकी तोंडी क्रमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कवना पुढे सा पाळा. मधली घाण परवडली म्हणली, बाहेरली घाण आहे. होताची नवमास 10व्यानी प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली.
आकांत जननी दुखे धाये मोकली स्मरे त्या हरिहरा ध्याई श्री कृष्ण माऊली पर्यंते मदालसा जो जो रे बाळा बाळा काय सांगा 10व्यानं प्रसूत झाली पण इथं बाहेर आल्यावर येताची मान अडकली तुझी मान अडकली आणि मग स्वकर्तव्याला विसरला जे करायला पाहिजे ते करायला लागला आणि जे करायला पाहिजे ते विसरला एखादा मुलगा लातूरला नेऊन ठेवला शाळेला तिथे गेल्यावर अभ्यास करायला पाहिजे पण संगत वाईटाची लागली पती खेळायला शिकलं इकडं बाप सांगायला भेटत त्याला पोरग का हे करा नाही काय काय करायला व्हायचे सांगा की मला मेडिकल करायला ते पत्याचं मेडिकल करू राजा कुठं बसवायचा आणि राणी कुठं बसवायची कर्तव्याला विसरला की धोका आहे नाही शिकला काय जाईल बापाचं काम एवढंच आहे संस्काराला नेऊन भिडवणे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आहे तिथं नेऊन ठेवलं नाही शिकलं राजे परतून आला तर आमचं काम तुमच्या शाळेत आणून घालायचं तुमचं काम शिकवायचं त्याचं काम शिकायचं नाही शिकलं तर काय मरवाडीच्या भावताळून मशिराकीत फिरत आहे शिकलेलं असं वजनात गाडीत येते कार्यक्रमाला तसं देवाचं काम आहे देह द्यायचं पण तुमचं काम आहे कसं वापरायचं आणि काय करायचं ते हे बघा सगळ्या गोष्टी प्रारब्धावर सोडू नका शहाणी माणसं जमलाव सगळे आमच्या नशिबातच पारमार्थ नाही तू या नशिबात बुट चोरायचं आहे का विठाला म्हणून या जगात आल्यावर स्वकर्तृत्वाला विसरला आणि जे करायला नको तेच करू लागला आणि त्याच्यापासून कर्तव्यान्मुख झाला तो जीव जे देवानी सांगितलंय शास्त्रांनी सांगितलंय पुराणांनी सांगितलंय तेच आपण ऐकलं पाहिजे त्याच्यानुसारच वागलं पाहिजे ज्याला शास्त्र मान्य नाही पुराण मान्य नाही संत मान्य नाही त्या मनुष्याचं पतन ठरलेलं आहे आणि ज्याला शास्त्र संत ग्रंथ धर्म मान्य आहे त्या माणसाचा उद्धारही ठरलेला आहे संत त्याच्यासाठीच आले शोधोनिया आले संत शोधोनिया आले संत जगाचे दुनिया आले संत दुनिया आले संत चाली दुपट म्हणून बेजार का व्हालोय महाराज बकळ जमलीत ती कळावं महाराज सध्या भजनाचा दुष्काळ आहे हो पहिली ठेवून म्हणल्यावर दुसरी कोणती म्हणावी तिची पाठला कोणती म्हणावी कशी म्हणावी काय म्हणावी आता हे समज मग मी आज उभा येणार घ्यायला उभा का टाकलो मला माहित होतं आज बकळ येणार आहेत म्हणून पण मी ती खुर्ची ठेवी थोडं जर बाजूला होऊ दे बेजारी आजच्या दिवस ह्या चाली कळायला पाहिजेत बाबा हे बघा धर्मन शास्त्रन ग्रंथ शिकू नका असं माझं म्हणणं नाही शिकावं ते तर शिकलंच पाहिजे पण भजनाची ना गेल्यावर स्वयंपाक चांगला केला आणि मीठच नाही त्याला काय उपयोग आहे त्याचा ब्रह्मन मायान इकडून तिकडून निर्गुण सगुण सांगाले पुदडीच्या भजन आल्याशी मजा नाही विठाला काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे
तेव्हा ते हे बी लावलंय ते काय म्हणून बी बेजार व्हालोय आज. चला त्याच्यामुळे 2-4 कीर्तनं वाढली तो वाढली. म्हणून शोधून आले संत हिता हेत जगाची संत आले आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या की आपलं कल्याण होतं. साधू काहीच सांगत नाहीत महाराज. साधू फक्त 2 गोष्टी सांगते, एक खरी आणि एक खोटी. खरं आणि खोटं ह्या 2 गोष्टी सांगतात संत. मग काय खरा खोटा निवाडा असं ते सांगतात. बाबा ही गोष्ट खरी आहे आणि ही गोष्ट खोटी आहे. पंत खरं काय? खरं देवाचं नाव आहे आणि खोटं काय? संसार खोटा आहे. लटिका सर्व आणि असे जोपर्यंत खरं खोटं कळत नाही तोपर्यंत आपल्या द्वारा संसारही होत नाही परमार्थही होत नाही. खरं खोटं कळालं. रस्त्याने एक मनुष्य जाऊ दृष्टांत सांगतो. 10 वाजता करतो बरं का कोकाटी महाराज. 10 वाजेस्तो काय टाइम झालाय बघून मला सांगा. 9:15 झाले का? नाही मग 10:15 वाजतो. हा 10:15 वाजतो. मग ऐका एक मनुष्य रस्त्याने चालला होता आणि चालत असताना त्याला रस्त्यामध्ये 2000 रुपयाची नोट दिसली त्याला रस्त्याने जाताना. सुंदर भाऊ आता 2000ची नोट दिसल्यावर न थांबता पुढे जाणारा माणूस असतोय का? 100 रुपये दिसले तर माणूस बेजार झालाय. मला 2000ची नोट दिसल्यावर गाडीवर गेलेला. ते गाडीवर चालला होता. गाडी बाजूला लावली थांबला. इकडे इकडे पाहिलं कोणी आहे का नाही कसं आहे. पाहिल्यावर खाली उतरला. त्या नोटच्या जवळ गेला आणि पाय खाजी लावणी केला आणि खाली वाकला. आता नोट उचलायची ती अटकल आहे मागे. पाय खाली वाकल्यावर नीट वाकल्यावर त्याच्या लक्षात आलं जिच्यासाठी वाकलो ती खरी नाही. आता घेण्याची बुद्धी होईल का? नाही. खोटं आहे असं कळालं की माणसाच्या जन्मात ती गोष्ट पुन्हा येतच नाही. एखादा मनुष्य का म्हणले फार दिवस तुमची त्याची संगती होती आणि आता तुम्ही सोबत दिसत नाही. म्हणले त्याचं आमचं आता जमत नाही. तो लबाड आहे हे कळालं. लबाडी आवडून कळाला की त्याची संगत आवडत नाही. हे खोटं आहे कळालं की त्याचा आपोआप त्याग घडतो. भक्ती ते नमन वैराग्य तो संसार खोटा हे कळालं की परमार्थ खरा आहे हे कळालं की जीव काय करतो संसाराला लात मारतून देवाकडे. जे जे देखो ने से ते है स्वप्नीचे भगवानी चिंती चरण रघुमा देव सगळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराची. अनित्य आहे असं कळालं की जीवाला आपाप त्याचा त्याग घडतो. पण संत कृपा झाल्याशिवाय हे कळत नाही. स्वहिता कारणे आणि एकदा महापुरुषाची संगती घडली की महात्मे एवढंच सांगतात बाबो जन्म निरर्थक घालू नका. कोणीही महापुरुषाचा उपदेश हाच आहे. आणि पुन्हा ऐका काय सांगितलं आमच्या महाराष्ट्रीयन संतांनी बरं का. महाराष्ट्रीयन संतांनी म्हणालो आता काही काही गुजरातची चेली आली तिकडे त्याला काय करावं. स्वाभिमान धरला पाहिजे राजे हो.
आम्ही कोणी देवाचे विरोधक नाहीत, धर्माचे विरोधक नाहीत. निदान कीर्तनकारांना तरी विठ्ठलाचीच भक्ती केली पाहिजे. जाऊ द्या भागवत कर द्या सोडून, त्यांचा विषय वेगळा. पण कीर्तनकार जो गादीवर उभा टाकतो ना, अरे त्यांनी तरी पंढरीचा वास मागा ना. हे मागा, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस. जन्मी तुझा दास, जन्माची सार्थकता करून घे. तुकोपर्याची प्रसिद्ध अभंग आहेत. आणि कया काळी नचली उपाय, धरावे ते पाय विठोबाची, अवघेची पुण्याशी तया पोटी, अवघिया तुटी होय पापा. रामकृष्णाईशी उच्चारीन नामे, नाचेन मी प्रेमे संता पुढे. काय घडेल ते घडोया शेवटी, लाभाने तुटी देव जाणे. आमचं काय व्हायचं ते होगा. पण वैष्णव वारकरी संप्रदायाने एकच निष्ठा धरली, देव एकच, धर्म वेगळे आहेत बघा. प्रत्येक धर्माचा देव वेगळा आहे. आधी कोणी संप्रदाय असले त्यांचा देव वेगळा आहे. इस्कॉन लोक श्रीकृष्णाला बसतात, त्यांचं त्यांचं योग्य आहे. पण आपण संप्रदायाचे पायिक असल्यामुळं ज्ञानोबरांनी सांगितल्यानुसार आपली व्यभिचार भक्ती होऊ नये. ज्ञानोबराय काय म्हणतात, गावद्वारी आहे व जैशी, अवघेनी गावद्वारी आहे व जैशी. ऐसा अखंड भजन करी, ऐसा अखंड भजन करी, उगानो हे क्षण भरी, उगानो हे क्षण भरी, आघवे न गावद्वारी. कसा सांगितला आता? हो द्या 10-5 मिनिटं सांगतो. काय सोमवार आला की हर 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 महादेव, मंगळवार आला की 3राच देव, बुधवार आला की 4थाच देव, गुरुवार आला की 5वाच देव, शुक्रवार आला की 6. अरे बाबा एक धरा बाबा, कोणता बी धरा. खंडोबा धरा पण एकच धरा, मसोबा धरा पण एकच धरा. अशा दोन भक्ती आणू नका मध्ये, एक धरा कोणते बी. आता काही काही दासोपंत स्वामी जगदंबेचे भक्त होऊन गेले, एकनिष्ठ होते महाराज. हे आपल्या ह्याची आंबा जोगायची काय अधिकार, जोगाईनं सोंगठे खेळायला यायचं, दत्त महाराजांना सोंगठे खेळायच्या. एकनिष्ठ भक्ती करा. तसं आपल्या संप्रदायाची एकनिष्ठ भक्ती आहे. पंढरीचा अनवारी चुकोनी दिहारी, या गादीवर उभा टाकून तरी हे मागा, बस दुसरं काही नाही. विठ्ठल भक्तीचा प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे. नको 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 त्या गोष्टी संप्रदायात यायला, अधिकार नाही आपला, योग्यता नाही आपली. पण चला असो. मग महापुरुषांनी एकच सांगितलं, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला सांगतो बाबू, तुम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे का? एकाच देवाला भजा. कुणाला? पांडुरंगाला. दुसऱ्या देवाला विठ्ठल विठ्ठलच म्हणा. कारण या कलियुगामध्ये तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा, असं आहे. विठ्ठलाला भजा, पंढरीची वारी करा. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. प्रल्हाद महाराज बडवे पण पंढरी क्षेत्रामध्ये एक महान उपासक होऊन गेले. विठ्ठलाचे भक्त होते. 4 धामाला निघाले. 4 धाम यात्रा त्यांच्या चरित्रात आलेला प्रसंग सांगतो. आता जुन्या काळात 4 धामाला जायचं म्हणजे पायी जावं लागायचं ना नाना. आता थोडंसं विमान काही असं साधन नसायचं त्या काळात, पायी जावं लागायचं. गाडी वगैरे भरली, काही लोक सोबत घेतले आणि जाताना परमात्मा पंढरीनाथाच्या जवळ गेले
आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा 4 धाम यात्रेला चाललो बरं का. ठीक आहे म्हटले. पण पांडुरंगाला वाईट वाटलं ना. भक्ताला काही वाटत नाही पण देवाला वाईट वाटतं ना. लेकरू लांब जाताना माईला लेकराला काही वाटत नाही पण त्याचं दुःख त्याच्या आईला होत असतं. परमात्म्याला दुःख वाटायला लागलं. म्हणले कशाला चाललाच. म्हणले 4 धाम यात्रा का. 4 धामात मीच आहे. नाही नाही देवा ते जरा तिकडे बघा वेगळं असते म्हणून जावं वाटत. बरं मग इथंच मी ते सगळं दाखविलं तर. म्हणले मग कशाला जायची गरज आहे. उभा टाका म्हणले 16 खांबीमध्ये जे चक्र आहे त्या चक्रावर जाऊन उभा टाका. आणि उभा टाकल्याबरोबर महाराज त्या चक्राच्या ठिकाणी सगळं दिसायला लागलं. द्वारका, मथुरा, गया, प्रयाग आणि मग वाराणसी गया आणि परिणय तुका पंढरीच्या. विठ्ठल नामासारखं नाम नाही राजो. जगात कोण्याच देवानं जेवढं केलं नाही तेवढं भक्तासाठी पांडुरंगानं केलेलं आहे. बाकीचे अवतार खरे आहेत. राम, मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, राम, कृष्ण अवतार आहेत. पण ते माझी आहेत आणि आजी अवतार विठ्ठलाचा आहे. म्हणले माणूस खूप मोठा आहे. 200 एकर जमीन आहे. गावात शिकलेला आहे. बरं म्हणले मग याची सही जमत नाही का. हे माझी आहे म्हणले. म्हशी महागलले पण ते आजी सरपंच आहे. मग ते शहाणा आहे मोठा आहे म्हणून त्याची सही घ्यावा का चालू आहे त्याची सही घ्यावा. जरी आमचं पंढरपूर नीट नसेल, तुमच्या बाकीच्या देवानी निर्मळ नसेल, जरी आमच्या विठ्ठलाला जरा बाकीच्या इतका तेवढा मोठेपणा नसेल, पण मग पार बाबा नसला तरी ते चालू प्रधानमंत्री विठ्ठला विठ्ठला सोया देवाचाही देव बलिया माझा पंढरी राव. बलिया माझा पंढरी राव. बलिया माझा पंढरी कल्याण करून घ्यायचंय ना. हा देव निवडा कुणालाच कळालं नाही. पुसो नका बाई. कधी आला, कुणा आणला, कशासाठी उभा टाकला, पंढरपूर कधी निर्माण झालं सांगता येत नाही. ज्ञानोबा सांगतात हे नो हे आजी काली जे. वाजू नका ऐका. ह्याचा जरा बेस कमी कर बापू. योगे 28 मज निर्धारी तासाचे. हा मृत्यू लोकूची नव्हे बाप तीर्थ पंढरी. कधी आला ज्ञानोबा म्हणले कशासाठी आला, कधी आला मला माहित नाही. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. का उभा टाकला कुणालाच कळालं नाही. पुसो नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या 2,000 जीवा जीवा देव का हो विठेवरी उभा उभा. फक्त एवढंच आहे. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई. सच्चिदानंद नामबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद नामबाबाई हो करी कृपा. बाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद नामबाबाई हो करी कृपा. करी कृपा उदळ पुळशी पापोद करी सोपा येऊन लवलाही. सच्चिदानंद नामबाबाई हो करी कृपा. 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 तुला व्यवहारा
संती देखिली वरुण विठाई सच्चिदानंदनांबाबाई ओ करी कृपा. पण नवरात्र सूर्य मुलीच घोळलं. तुझा देवारा मांडीला ओ करी कृपा. असो खूप आहे. आम्ही ही भक्तांनी शोधली, सापडली आम्हाला, आणि मग आम्ही काय केलं, तिचं स्मरण केलं, नाम वाचे, तिचं नाव गायलं, कानानं तिची कीर्ती ऐकली आणि तिचे पावलं चित्तात धरले. पण काळ सार्थक केला त्याने, धरिला म्हणी विठ्ठल. आणखी काय केलं, या संप्रदायाची साधना आहे. संप्रदायाची साधना आहे का, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा. कीर्तनाचा समारंभ आहे बाबो. कीर्तनासारखी उपासना नाही, कीर्तनासारखी साधना नाही. हे वारकरी संप्रदायाचं साधन म्हणजे हरिकीर्तन आहे. हीच विष्णूची महापूजा म्हणून आपल्यात पद्धत आहे. कार्यक्रम कोणताही असला तरी कीर्तनच करायचं. आता बऱ्याच ठिकाणी लोकांना कीर्तन नको वाटतं. महाराज म्हणले तमाशा आणा, लय लोक जमते. काय आणा, तमाशा आणा, लय लोक जमते. काहीतरी दुसरं ठेवा, लय लोक जमते. गोंधळ ठेवा, अमुक ठेवा, तमुक ठेवा. अरे बाबो, लोक जमतील, पण देवाला आवडणारं साधन कीर्तन आहे. करावे कीर्तन मुखे गावे हरीचे. आणि ते कसं करावं, वैभवात करावं, ऐश्वर्यात करावं. सगळे टाळकरी उभे पाहिजेत, ते सगळे एका पोशाखातले पाहिजेत. आलं काळी पॅन्ट, आणली पांढरी पॅन्ट, बसलं उभा टाकलं. ही कीर्तनाचा समारंभ नाही. सगळे एका पोशाखात, मृदंग विनेकरी, फेटा बांधलेला, आणि अशा अशा उग पुरुषार्थी चाली कीर्तनात. बैठकी भजनातल्या चाली वेगळ्या आणि कीर्तनातल्या चाली पुरुषार्थी. महाराज भर कीर्तन रंगात आलं की चाल म्हणते, तुका म्हणे माझे हेची उपयोग नाही. समारंभ का, तर तेथे असे देव उभा, दिशे समचरणाची शोभा. आणि कसा करावा, निर्दंभ सर्वता. आता आपल्या धर्माचा महिमा सांगण्यासाठी कोणातरी धर्माबद्दल काही बोलावं लागतं. बोलू नये, पण कधीतरी आमच्या मुखातून काहीतरी जातं. आम्ही विठ्ठलाचे उपासक असल्यामुळे सांगतो, बाबा तुम्ही विठ्ठल भक्ती करा, गाथा पाठ करा, नाटक पाठ करा, गोंधळ पाठ करा, पत्रिका पाठ करा, समाधी पाठ करा, तीर्थावळी पाठ करा. नसू नये का पाठ? कधी करायचे हे? लोकांनी पाठ करायचं ना आपण सांगायचं का? का नसावी समाधी, तीर्थावळी, नाटपत्रिका पाठ आपल्याला? अरे जन्मभूमी 12 महिने तुम्ही फिरायला, आणि तुम्हाला एखादी पत्रिका म्हणा म्हणलं तर यायची नाही, एखादा नाट म्हणा म्हणलं तर यायचा नाही. मग संप्रदायाची जोपासना करायला नको का? कोणी सांगायला नको का? करायला पाहिजे राजे हो. असू द्या, तुम्हाला असं वाटायला काळात याचं गरज पडेना, पण काळाला गरज नसली तरी तुम्हाला तरी गरज आहे का नाही याची. कीर्तनात कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, पण मोकळ्या मनानं समाजाला शिकवा. द्वेषानं बोलत जाऊ नये कीर्तनकारानं. कोणी शत्रू आला तर त्याला खसाटे घालून बोलत जाऊ नये, पण नियम शिकवण्यासाठी सगळ्यांना सामुदायिक बोललं पाहिजे. लोक म्हणतात कुणीच नाही बोलायचं, समाज सैराट सुटर. आता मगापासून कीर्तन सुरू झाले, कोणीतरी म्हणलं का काहीतरी? नाही, असं वजन पाहिजे हो कीर्तनात. नाही तर नाही बोलल्यावर का भजन का भजने का? महाराजाला काशीला नेऊन ठेवले तुम्ही, उद्या चालाव काशीला नेऊन ठेवा. कुठंतरी वचक पाहिजे, आणि त्याच्यासाठी एकच पाहिजे बाबा. आमची प्रातस्मरी वैकुंठवासी गुलेबाबा म्हणायचे, महाराजाला 2 गोष्टी आल्या पाहिजेत. एक भजन आलं पाहिजे, आणि दुसरं पाठांतर त्याच्याकडे असलं पाहिजे. केवढ्याही समाजावर त्याचं वजन पडतंय, केवढ्याही समाजावर. कीर्तना व्यतिरिक्त काही म्हणू नका रे राजे हो. प्रमाण सोडून कीर्तनात काही म्हणू नका. सुधार भाव, कल्याण करा, संप्रदाय जपार राजे हो. आज काही म्हणून 2 लोक मानतील, 10-5 कीर्तनं तुम्हाला भेटतील, पण संप्रदाय जपताना जो तुम्हाला आनंद होईल तो आनंद तुमच्या 42 कुळ्याली तारील. बघा, मोल देवोनी असा आठवावे दोष, नटाचा तो वेश पाहुणे. काय करावा समाजाला? असू द्या, चला आता काही करायचं नाही, कलियुग आहे, पण काहीतरी बदल आपल्या जीवनामध्ये करून घ्या. बस निर्दंभ सर्वथा. आणि काळ सार्थक गेला त्याने धरला म्हणे विठ्ठल. गिळा म्हणे स्वरूप शिदे, गिळा म्हणे स्वरूप शिदे, गिळा म्हणे स्वरूप शिदे, गिळा म्हणे
समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे सार्थक केला नित्य समाधी नित्य समाधी कोणती कथा करा विषय तेवढा सांगतो. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. दुसऱ्या कथा करीत बसू नका. रामाची कृष्णाची कथा करा, राम कथा करा, कृष्ण कथा करा, भागवत कथा करा, पण अखंड चिंतन विठोबाची. गीता भागवत करीती श्रवण. आजपासून भागवत असली तरी सुरुवात इथून करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. इथूनच सुरुवात झाली पाहिजे आणि शेवट इथंच झालं पाहिजे. आता आपली कथा संपत आलेली आहे. उद्या ठीक 1 वाजता आपल्या सर्वांना भेटायचंय. आता आरतीवाल्या यजमानाने पुढे यावं. आता 2 सेकंद आपल्याला प्रभूचं स्मरण करायचंय. ज्ञानेश्वर माऊली. सुरुवात इथून व्हावी आणि शेवट इथून यावा. असा काहीतरी जीवनात बदल करा. रामकथा करा, कृष्ण कथा करा, गोपीचंदन लावा, बुक्का लावा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा भरपूर घाला आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. ही हरिकथा करा. आणि हरिकथा काय आहे? माऊली आहे. हरिकथा म्हणजे नित्य समाधी. असो, आता फार बोलणार नाही, वेळ झालेला आहे. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा. थांबा थांबा, हे पोरं उठू नका. विठोबा रखमाई. विठोबा म्हणलं की इकडे तोंड करा आणि रखमाई म्हणलं की इकडे तोंड करा. कळालं का तुम्हाला मी काय म्हणलो ते? विठोबा म्हणलं की इकडे तोंड करा आणि रखमाई म्हणलं की इकडे तोंड करा. असा पाऊल खेळा. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. बसलेले बसलेले टाळी वाजवा. श्री पंढरीनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम सोपान दादा माधव मामा भगवान बाबा गुरु जोग महाराज गुरु वासू महाराज आठोबा रखुमाई जय जठोबा रखुमाई ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली तेव्हा संपलेली आता बोलण्यासाठी मला इथं बोलवलं. वृक्षराज महाराज, पुन्हा त्यांचा समस्त परिवार, मरळवाडी भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी. मागच्या वर्षी तर खूप मोठा कार्यक्रम केला. त्यांच्या सावडण्याच्या विधीपासून ते गोड जेवणापर्यंत 10-15 दिवसाचा सप्ताह केला मागच्या वर्षी. त्याच्यानंतर आता बापूंचा झाला, नाना तुम्ही केला 7 दिवस मोठा उत्सव केला. वडिलांच्या प्रित्यर्थ मोठं अन्नदान नामसाधना मागच्या वर्षी केली. गोविंद महाराज साथीला होते. त्यांचे संस्थेचे विद्यार्थी. कोकाटे महाराज म्हणजे 100% हौशीचा माणूस महाराज. कशाचा मनुष्य? हौस. हौस. काही अपेक्षा नसती, काही फार हे नसतं, काही गरज नसती काही तेवढी. पण जरा संप्रदायाचा शौक आहे. काही लोकांनी संसाराचा छंद आहे, शौक आहे. काही लोकांनी कपड्याचा शौक आहे. तसा कोकाटे महाराजाला कार्यक्रमाचा शौक आहे महाराज. सुंदर प्रकारचा कार्यक्रम. त्या ट्रॉफ्या आठवणी म्हणून माणसाली. हे कोणाच्या डोक्यातही नसतं काय ते, पण स्मृती म्हणून आपल्याला ते स्मृती चिन्ह वगैरे सेवा करत असतात. खूप मोठा कार्यक्रम केला. यंदाच्याही वर्षी 2 कीर्तनं ठेवलेत.
उद्या बोधले महाराजांचं कीर्तन आहे आणि आजच्या पूर्वरात्रीला मला ही सेवा दिली. एवढ्या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही सर्व मंडळी परिसरातून आलेले सर्व भाविक, महाराज तुम्ही सर्व जमलात परिसरातून, पण आमचे रामराज्य दुरून आलेत ना, तुम्ही सगळे इकडलीच या परिसरातले सर्वजण, पण आमचे रामराजे फड तितक्या दुरून इथं कार्यक्रमाला आलेले आहेत. पुन्हा आपल्या परिसराचं भूषण सांप्रदायिक क्षेत्रामध्ये हे बघा, काही लोकांचं वर्णन केल्याशिवाय राहूच नाही समाजात, या मताचा मी आहे बरं का. नको त्याचं वर्णन केलं की नरक आहे, आणि ज्याचं करायला पाहिजे त्याचं नाही केलं की नरक आहे. साधू संतांची निंदा केली आणि हरिभक्ताची स्तुती नाही केली, दोन्ही पापच आहे महाराज. पण कधी कधी ह्या गोष्टी बोलाव्या लागतात. संप्रदायाला पोषक असणारे आपल्या सर्व महाराज मंडळी विशेष प्रेम करणारे आपले सूर्यभान नाना, हे बघा, नाना म्हणजे परमार्थात एखाद्या साधूची जशी वृत्ती असते तशी वृत्ती आहे त्यांची. ते राजकारणातला साधू आहे. आपल्या पुऱ्या महाराज लोकांनी वागण्यानं म्हणा, पैशानं नाही, वागण्यानं बरोबरी करायची हिंमत आहे त्या व्यक्तीमध्ये. खूप सुंदर आहे कार्य. असो, आता त्यांची उपस्थिती परिसरामध्ये म्हणले, आता वातानमय हात आकडालीत बस करतो बरं का. पण तुम्ही सर्व साधक मंडळी, सर्व परिसरातली दिग्गज मंडळी, इथं महाराज मंडळी नाव घेत बसलो तर एखादं राहील, एखादं नाव राहण्याची शक्यता आहे. इतके सर्वजण संप्रदायाचं भूषण आपल्या परिसराचं. हे बघा बाबू, माझा मुद्दा ऐका सगळे, आपल्या परिसरात काहीच कमी नाही, पण दलालांनी कड लावली. मुर्दंगे नाहीत आपल्या भागात. अरे भरत बुवापेक्षा जगदीश महाराज कोण मोठं आहे मला सांगा ना. पण ते काय, घरची पटना तिची एकदा भुरका घेऊन आलती म्हणून. नाही कळाल तुम्हाला, हे कळत असते येण्याचा बाजार. कोण मोठे सांगा ना मला. अरे मोठ्या मोठ्या लोकांनी ज्यांची स्तुती करावी, ज्यांच्या समोर बसून मृदंग ऐकायला मांड्या घालून बसावं आणि तासन तास आपला वेळ शहाण्याने खर्च करावा, असे लोक संप्रदायात असताना यालाच म्हणायचं वरी बैसोनी उपवासू करी दरिद्री जीवी. काय गायक आहेत सगळे, काय कमी आपल्या भागाला, काय महाराज लोक आहेत बघा. सचिन महाराज, गोविंद महाराज, पुन्हा आमचे पंत आहेत, रामायणाचार्य, सुंदर गायन बोलणं, सगळे आमचे जगदीश महाराज, राम महाराज, आमचे कोंडाळ महाराज, हे सगळी मंडळी जमलेली आहेत आज. आमचे अण्णा वगैरे सर्व मंडळी, तुम्ही सर्वांच्या चरणी, कुणाचं नाव विसरलं असेल, मोठा समाज जमलेला आहे. मोठ्या अंतःकरणानं क्षमा करा, योग्य असेल ती महापुरुषाची कृपा मानून गोड करून घ्या. चाल होईल, पुढची सूचना गाववाले सांगतील. माझ्या सेवेला पूर्णविराम, वाणीला विसावा.